हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो मे ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आता विष्णू सहस्रनामांतो कालच्या दिसाकामी क्रोधकृत करता विश्वबाहुर्महीधरः त्याविषयी पळोवचें बाकी आशिल्लें. क्रोधग्नी नमः म्हळ्यार वायट कोपू आमकां परमात्माले वच्चाक बाद दिवची कसल कोप पळतो प्रकृती सहज जावन आसूचे तामसीक राजसीक गुणा निमती येवचे कोपू तो नाश करता म्हणून तेची परमात्माक क्रोधकृते नमः म्हणटाचे आमी. कसल्याक तो कोप हाडयतलो निजावन परमात्माक आमी जित क्रोधाय नमः म्हणटा ताका कोपू ना शांत परमात्मा. तशें जाल्यार क्रोधकृते नमः म्हणून त्या म्हणलें दुष्ट संहार करतना परमात्माक क्रोध येवू का ताजे खातीर तो क्रोधकृते नमः तो हाणें कोप हाडून घेवची काय. म्हळ्यार नरसिंह अवतार पळयताचे आमी उग्र जावन आशिल्लें रूप तागेलें कसल कोप म्हळ्यार लक्ष्मी समेत ताका समाधान करूं जायना नशी कडेरी ते प्रहल्लादाकची सर्व देवादी देवत येद्रा करता काय तुगेल खातीर येईल न्हू परमात्मो तुची ताका शांत करे चरडा म्हणटना तो प्रहल्लाद स्तुती म्हणटा कितले चंद आसता ते कोरून तो हें कोप देवाल निवयता म्हण. तशी क्रोध आमकां हाडतलो परमात्मुची जाल्यार आमकां क्रोध येवच्याक कारण आमगेले त्रिगुण म्हणलें वय जाल्यार महात्मांक क्रोध येवच्याक कारण कोरनू तांगेल करीन कितली सत्कार्य करयता परमात्मो हांव सांगली न्हय. आतां गौतम ऋषीक तशी कोप हाडयलो ताजी निमती पळय गोदावरी न्हंय येवचें कारण जाली ताणें शाप दिले पुरे सज्जनांक कोपू येवची तशी करची परमात्मान ताजी निमती एक चांग जगत्याक कसं की कल्याण जाता. तशी क्रोध कृती नमः मात्र न्हय रावण कुंभकर्ण शिशुपाल दंतवक्त्र हिरण्यकशिपू हिरण्याक्षू असले दैत्यांगेले संहार करच्याक परमात्मान तागेले अंगांत ताणें कोप हाडून घेतिलो म्हूण म्हणटाची. तशी महात्मांक कोप हाडून सत्कार्य करयता आनी आमी पळय त्रिगुणां वश जालेल्या जनाक त्रिगुणां निमती आमगेल्या अंगांत कोप येता पळय ते क्रोध हा म्हणटा नाश करयता इतले लागल्यार जालें. आतां कर्त्रे नमः करता म्हळ्यार सकड करतलो कसल सकड करता सृश्टी करता खंयच्या कालांत कसं जेवका तें करता सृश्टी केल्ल्या जिवांक पालन करता लय ते तांगेले ते जिवाचे देह घेवन येईल कारण उद्देश जाल्ली कुडले तांकां मरण म्हळ्यार लय दिता हें पुरे परमात्मान करचें. तशें हाका करतलो म्हणटाची. तशी विश्व आनी सर्व करतलो ही परमात्माची सर्व करता सक्कडाकय कारण परमात्माची. विश्वबाहवे नमः सुर्वे एकपंत सुभुजाय नमः म्हणयला. तशी विश्वबाहवे नमः विश्व म्हळ्यार सगळे विश्व पूर्ण संपूर्ण म्हणटाची. बाहू म्हळ्यार तागेले भुज तशी हात भुज परिपूर्ण जावन आशिल्ले बाहू आशिल्लो सगळे विश्वाक रक्षण करचें तसल सामर्थ्य तागेले हाताक आशिल्लें. म्हळ्यार आमी कसल करचें जाल्यार हातान करचें भुजान भार होवचें. तशी परमात्माक सुभुजाय नमः विश्वबाहवे नमः सुभुज चांग शक्ती आसूचे तागेले भुज ताजेर सगळे लोक धारण करून तो विश्वबाहवे नमः तो त्या विश्वाक हातान उबारून रक्षणय करता. विश्वबाहो महीधरः मही म्हळ्यार भूमी धरः म्हळ्यार धरलेलो. वराह अवतारांतो समस्त भूमी होवन घेवन वयर हाडलेलो. तशी समस्त भूमीक भूमींत आसूचे
प्रति एक जीवाचे धारण भरण पोषण पळयतलो. जेव्हा समस्त भुंयक त्या सर्व जिवांगेल समेत तो धारण करतलो. तशी अनेक परमात्मान एक अवतार घेवन येयलो महीरूप म्हळ्यार महिदासो म्हूण सांगून एक अवतार घेवन येयलो. तशी वाङ्मय जावन आशिल्लो परमात्मो, पृथ्वी जावन आशिल्लो परमात्मो, आमगेल भितरय आसूचे परमात्मुची बिंब रुपां रे. तशी सूर्यमंडलांतूय सूर्यनारायण रुपार आसता. अशी महीरूप म्हळ्यार विराट रूप म्हणटाची सर्व कडेन परमात्मा लेख व्याप्त रूप ज्ञानरूप ते महीरूप म्हणटा. तशी महीधराय नमः ते रूप धारण केल्लो. आनी आयचो श्लोको अच्युतः प्रतितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपां निधिरधिष्ठानम् अप्रमत्तप्रतिष्ठितः अच्युतः प्रतितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपां निधिरधिष्ठानम् अप्रमत्तप्रतिष्ठितः अच्युतः प्रतितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपां निधिः अधिष्ठानम् अप्रमत्तः प्रतिष्ठितः अपां निधिरधिष्ठानम् अपां निधिः अधिष्ठानम् अप्रमत्तः प्रतिष्ठितः अधिष्ठानम् अप्रमत्तः अधिष्ठानम् अप्रमत्तः तशी अप्रमत्तः प्रतिष्ठितः. तशीची अन्यक श्लोको स्कंदः स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुः आदिदेव पुरन्दरः स्कंदः स्कंधधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुः आदिदेवः पुरंदरः. मस्जिदान विष्णू सहस्रनाम सांगतना ऐकलें. वासुदेवो बृहद्भानो रादिदेव पुरंदर म्हणटात त्यांनी. ते बृहद्भानुः म्हण रब्बनु आदिदेव पुरंदरः म्हणून ते समजता. वासुदेवो बृहद्भानुः आदिदेवः पुरंदरः रादिदेव नाही ते आदिदेव. तशी स्कंदः ये आत नामावळी पळया. अच्युताय नमः, प्रथिताय नमः, प्राणाय नमः, प्राणदाय नमः, वासवानुजाय नमः, अपां निधये नमः, अधिष्ठानाय नमः, अप्रमत्ताय नमः, प्रतिष्ठिताय नमः, स्कंधाय नमः, स्कंधधराय नमः, धुर्याय नमः, वरदाय नमः, वायुवाहनाय नमः, वासुदेवाय नमः, बृहद्भानवे नमः, आदिदेवाय नमः, पुरंदराय नमः. तितले नामावळीन सांगूयेत. आत अच्युताय नमः. च्युती नत्तिलो ये नामय विष्णु सहस्रनामान 3 पंत येता. अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धि सर्वादिरच्युतः तयैले अच्युतः प्रतितः प्राणः ऐले वेधा स्वांगोजितः कृष्णो दृढः संकर्षणोच्युतः. अच्युत 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 म्हणून म्हळेल नाम 3 पंत इला हांगा. न च्युतः च्युती नत्तिलो. खंयचेच मंत्र पारायण जप कसले केले नंतर आम्ही नामत्रय जप म्हणटाची कसले हे स्वर वर्ण लोप जत्न मागीर ताजी प्रायश्चित्ता खातीर नामत्रय जप कोरका म्हणटाची. जेव्हा खंयची कर्मांग केल्ली नंतर तांतूंत गेलेले कसले चड उणे न्यूनातिरिक्त दोश प्रायश्चित्ताक नामत्रय जप करचे म्हणस.
तशी अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद म्हणल्यार सर्व चुकी आमगेले चुकी कसं केल्यार ती माफी देव क्षम करता म्हणून म्हणटाची. तशी अच्युतानंत गोविंद नामोच्चारणेन नश्यन्ति सकलाः रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम म्हणून वेदव्यासान दोन्ही हात वैर करून सांगिलकय. म्हळ्यार अच्युतानंत म्हणून म्हणले का नामोच्चारण केल्ली मात्राक सकलाः रोगाः नश्यन्ति कसले रोग आमकां येना. सत्यम सत्यम वदाम्यहम या सांगची सत्य 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 म्हणून सांगला की. तशें जावन न्हय परमात्माक आमी रोगहर म्हणटाची, सर्व रोगहर भवरोगहर म्हणटाची. तशें जावन स्वयं कसले चुकी नाशिलो, च्युती नाशिलो, न्यून नाशिलो परमात्मो भक्तांकय कसले न्यून करना नशी पळयता. तशें जावन अच्युतः. तशी प्रथितः, प्रथिताय नमः, प्रथित प्रथित म्हळ्यार प्रसिद्ध, प्रथिता प्रसिद्ध. यस्मात् क्षरम अतीतोहम अक्षरादपि च उत्तम अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. क्षराक्षर सकळे पुरुषांक मिकून रबिलो आपण लोकांत पुरुषोत्तम म्हणून सांगून प्रसिद्ध जाला म्हणटा तो. प्रथित म्हळ्यार प्रसिद्ध जाल्लो. तशी परमात्मो सर्व आत्मांतू, सर्व शब्दांतू, सर्व रूपांतू, सर्व जीवांतू श्रेष्ठ जावन आशिल्लो म्हणून प्रसिद्ध जाला. तशें जावन ताका प्रथिताय नमः म्हणटाचे. प्राणाय नमः, प्राण प्रेरक शक्ती, प्राण म्हळ्यार प्रेरक शक्ती. सर्व जिवांतू तो प्रेरण दितके राबून प्राण रुपार राबला तो. तशें जावन प्रेरण करता. प्रेरण करचें म्हळ्यार कसं न्ही, सर्व जिवाचे चलनशक्ती तो, चलनशक्ती चलन नियंत्रण करतलो. प्राणू नानतले मुख्य प्राणांतू परमात्मो आमगेल्या देहांतू मुख्य प्राण रुपार राबला. मुख्य प्राणाल अंतर्यामी जावन मुख्य प्राण परमात्मा नाशिल्ले तितले वेळ मात्र आसता. केन्ना परमात्मा ते आत्मा वटू आसता पळय शरिरांतू ते दोळ थंय मात्र मुख्य प्राणू थंय राबता. मुख्य प्राण परमात्माला आदेशारी आमकां श्वासोच्छ्वास मात्र न्ही, सर्व अंगांगांतू चलन रक्त चलन समीत करयतलो मुख्य प्राणूची. प्राण अपान व्यान उदान समान म्हणून म्हणटा त्या रुपार राबून सर्व अंगांगांतू सर्व नमनेचे वायू चलन वायू रुपार राबून चलन कोरून ते अंगाक एक चलन शक्ती दिता, एंजिन. तशी मुख्य प्राण ते मुख्य प्राणाकय प्रेरक जालो कोण? प्राण. प्रा म्हळ्यार प्रमुख, न म्हळ्यार बल, प्रेरक बल जावन आशिल्लो परमात्मो. तशें जावन ताका प्राण म्हणटाचे. परिपूर्ण आनंद आनी बल स्वरूप जावन आशिल्लो परमात्माकय प्राण म्हणटाचे. प्राण दह, दह म्हळ्यार दितलो. प्राण दितलो आमकां, प्राण दितलो कोण तो प्राण? जगत्याचो चलनशक्ती जावन आशिल्लो, प्राणनियामक शक्ती जावन आशिल्लो मुख्य प्राण. त्या मुख्य प्राणाकय प्रेरण करून चलनशक्ती दिल्लो. तशी तो परमात्माला बारी लागीत तो मुख्य प्राणू. ब्रह्मू वायू एकच तराचे म्हणटाचे आमी. मुख्य प्राणू ज्ञानी, ते ज्ञानी आनी ज्ञान दितलो. आमी म्हणटा म्हळ्यार बुद्धिरबलम यशो धैर्यम निर्भयत्वम अरोगता इतले पुरे तो मुख्य प्राण दिता. तशें जावन मुख्य प्राणाक मूल गुरू म्हणटाचे, जगत गुरू म्हणटा. तसले मुख्य प्राणाक जगत्याक दिल्लो प्राण दह, प्राण दह. आनी वासवानुजाय नमः, वासव म्हणून इंद्राकय म्हणटाची. अनुज म्हळ्यार तागेलो भाव म्हणटाचे. हे एक वयरचे अर्थ जालो. वासव अनुज वामनावतार घेवन येतना इंद्रालो भाव जावन उपेंद्र वामन जावन आयलो म्हणून. जाल्यार आनी एक कसं म्हळ्यार वासव म्हणचे वसु देवते आसा पळय तांगेले समुदायाक ग्रुपाक वासव म्हणचे. अष्टवसूंक मात्र न्ही, सर्व वसु म्हळ्यार देवतेंगेले समुदायाक वासव. तांतू तत्वाभिमानी देवते सूर्य चंद्र मागीर इंद्रियाभिमानी देवते इंद्रादी देवते हांकां पुराय जनांक नियमन करतल देखून परमात्माक वासव म्हणटाची. वासव देवतेंगेले अनुज, अनुज अनुकुला खातीर ज अवतार घेतलो. तशी वासवानुज म्हणटाची. देवतेंक तत्वळी त्या दुष्ट राक्षसाल करीन रक्षण कोरच्याक भुईंचेरी अवतार घेवन येतलो. तशी वासव
देवतेंक अनु रक्षण करूक ज आयलो. आतां अपाम निधये नमः. अपाम म्हळ्यार उद्दाक, निधी म्हळ्यार आश्रय. तो परमात्मो अपाम निधये नमः. अपाम निधी म्हणजे समुद्राक, उदकाचे आश्रय. उदका आश्रय खंयचे? समुद्र. जाल्यार ते समुद्र देवते अभिमानी देवते वरुणू, नदीचे अभिमानी देवतेंतू सगळी सन्निहित जावन आसुच्यो परमात्मो, अंतर्यामी जावन आसुच्यो परमात्मो देखून ताका अपाम निधी. अपाम आप पिवची तसले म्हळ्यार आप म्हळ्यार पान करची तसले वस्तू. कसो ते उद्दाक. मंचुका जाल्यार उद्दाक जवूका म्हणटाची तशी ते उद्दाक तोंडान पान करता जाल्यार ज्ञानी जन परमात्माले काणी कन्नान पान करताचे. अनंतानंत गुण सांगचे तसले काणी कन्नान पान करताची. तशी अनंत गुण परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मो. तसले परमात्माक पावका जाल्यार आमी साधन कोरका कसले सत्कर्माचे. ते कर्म निश्काम जावन कोरका म्हळ्यार कृष्णार्पण रितीर कोरका. तशी अनेक अर्थ आमी कसं सांगचें म्हळ्यार सत्कर्म, सगुण, ज्ञान हे पुरे एक उद्दाक म्हळ्यार पान करचें म्हण लेखल्यार ताजे आश्रय जावन आशिल्लो परमात्मो अपाम निधी. तशी अधिष्ठात्रे नमः. अधिष्ठान म्हणजे कसो जाल्यार आधार. सर्व जगत्याक आधार जावन आशिल्लो, सगळी ब्रह्मांडाक, सगळे ब्रह्मांडाक आधार जावन आशिल्लो. प्रति एकल्यांकय आधार परमात्मोची. तशें जावन परमात्मो ब्रह्मांड धारण करून आशिल्लो, आधार जावन आशिल्लो. तशें जावन ताका अधिष्ठात्र म्हणटाची. आमकां आतां दिसचें पुरो भुंयक शेशान न्हू धारण केलेलें जाल्यार शेशाक तशें जावन शेशाक आमी आतां पळय आमी एक ग्रॅविटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्शण शक्ती म्हणटात ते शेशू. तशी भुंयक शेशान धारण केला जाल्यार शेशाक वायून धारण केला काय, वायूक परमात्मान धारण केला काय म्हणटना खंयची गजाल निमती धारण जाला म्हूण आमी लेखल्यार मूल जावन आसूच कोण आधार शक्ती परमात्मोची. तशें जावन परमात्मो अधिष्ठात्र सर्वांकय आधार जावन आशिल्लो. अप्रमत्त. प्रमत्त म्हळ्यार एक नमने कसं म्हणजे बोधना म्हणटा पळय तसले जना बुद्धीना प्रमत्त. आतां कसले पिवन घेवन येयल्याक आमी प्रमत्त म्हणून म्हणटाची. ताका आंगांतू ताका बोधू ना, गट्टी कसले पिवून येवून ताका तागेले जिवा वयरचे बोधू ना. तसले जनांक प्रमत्त म्हणचे. जाल्यार परमात्मो न प्रमत्तः अप्रमत्तः. केन्नाय तो अप्रमत्तूची कसले तप्पू जायना तागेले निमती. तो निरहंकारी. तो जितक क्रोध, अहंकार, क्रोध, मद, मात्सर्य हे पुरे आमकां प्रमत्तता हाडयता. जिवनांत आमकां आमगेले जिवा वयरचे एक एच्छर जाग्रत ते चुकची तशी करता पळय हे प्राकृतिक दोश. परमात्मो अप्राकृत जाल्यार देखून ताका अहंकार, क्रोध, मद, मात्सर्य कसले ना. तशें जावन तो केन्नाय अप्रमत्तः. हे अप्रमत्ताय नमः म्हण म्हणटना आमकां आमगेले ज्ञान चुकना नशी सर्व प्रमाद तुकून आमी चुकयता. तो आमकां कसो जाल्यार प्रमत्तता आमगेल्या मनांत येवन म्हळ्यार अहंकार, मद, मात्सर्य मनांत येवन कसले प्रमाद करना नशी चुकयतलो देखून ताका अप्रमत्ताय नमः म्हणचे. तशी प्रतिष्ठिताय नमः. प्रतिष्ठित प्रतिष्ठित छंद रितीरी रब्बिलो म्हळ्यार गळटी रबल्यार मान विंगड जन आधार दिवेत. तशी परमात्मो सगळे जगत्याक आधार दितल देखून, आश्रय दितल देखून प्रतिष्ठित तो सम्यक रितीरी तो राबला. म्हळ्यार आतां पळय आमी राबिल्ले पजिशनच मनांतल्यार आमी कसले धोरण घेवन राबूं जायना कळ्ळें. तशी परमात्मा सगळे जगत या धारण करचें म्हणटना तो प्रतिष्ठीतच सुका. तशीची सर्वांकय आश्रय दिता. सर्व जनालांतूय बिंबरूपी जावन तो तिश्ठीत आस. तशी अंतर्यामी जावन आमगेले जिवांत आमगेले शरिरांतू सगळे ब्रह्मांडांतू तो बिंबरूपी जावन प्रतिष्ठीत जाला देखून ताका प्रतिष्ठिताय नमः म्हणटाची. आनी स्कंदः स्कंधधरः दुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहत् भानुः आदिदेव पुरंदरः म्हणलें. स्कंद शिवाले
पूत न्हय स्कंद म्हणल्यार म्हूण आमकां दिसता जाल्यार सामान्य जावन शिवपुत्राक कार्तिकेयाक स्कंद म्हणचे जाल्यार स्कंद म्हळ्यार चलनशिलो स्कंद म्हळ्यार भायर येवचें भायर आतां पळय एक बीज आदुकून एक मोळके आमी पळय एक बी घालता खंयचे एक झाडा बी तांदूळ दुखून एक चिगूर भायर येता पळय ताकाय स्कंद म्हणचे तशी देवालय नाभी दुखून सगळे जगत्यो भायर येयलो ब्रह्म भायर येयलो ब्रह्मान सगळे जगत्य सृश्टी केले म्हणटना सृश्टीक मूल कसो जाल्यार परमात्माल नाभी तशी तागेले नाभी दुखून जगत्य भायर दवरलेलो भायर हाडलेलो तशें स्कंद जेवो स कम द स म्हळ्यार ज्ञान कम म्हळ्यार आनंद द म्हळ्यार दितलो सात्विकांक सदा ज्ञानानंद दितलो तशें स्कंद स्कंदधरः आतोपास स्कंद म्हळ्यार आमी ज्ञान म्हणलें ज्ञानानंद म्हणलें आनी स्कंदधरः म्हळ्यार स्कंद म्हळ्यार जगत्यो धरून घेतिलो भायर आयिल्लो जगत्यो धरून घेतिलो तागेले नाभी दुखून भायर येयिल्लो जगत्यो धरून घेतिलो तशें स्कंदधरः तशी ज्ञान आनंद भायर जगत्याक दिल्लो ज्ञानानंद धारण केल्लो नामे आन्यक म्हणटाचे कसले ज्ञानानंद दिवची देवती कोण ब्रह्मो जेवो जिवाभिमानी जावन आशिल्लो मुख्य प्राण आनी पळय ज्ञान दितल जन तांकांय धारण केल्लो तशी स्कंदधरः धुर्य म्हळ्यार आमी धुरीण म्हणटाची धुरीण पुराय जनाकय मुखार आसून मुंदाळो म्हणटा पळय म्हळ्यार सर्व जनाकय लिडरशीप घेतिलो धुर्य तशें प्रपंचाकची जगत्याकची ब्रह्मांडाकची धुर्य जावन आशिल्लो परमात्मो मात्र न्ही सर्व सृश्टीकय तो एकक मुंदाळो म्हूण करता पळय आतां हस्ती पळयलें ताका एक सलग मांकडाक ते एक कोडग म्हणटा सैन्याक सेनाधिपती घराक मालघोड जावन आशिल्लो मुंदाळो तशी हें एक जगत्याचे नियम प्रती एक जिवाक एक होड जीव म्हणलेले आसता हें विभुती योग वाजिल्यार आमकां कळटा खंयची जिवांत तो मुख्य जावन आस म्हणून तशी परमात्मो हें पुराय मुंदाळू जन आसा पळय ते जीव गणाचे मुंदाळो म्हळ्यार कोण आसाची तांत भितरी परमात्मो सन्निहित जावन आसा तो म्हणटा पळय नागानाम अहम अनंतः वृक्षाणाम अहम अश्वत्थः तशी सिद्धानाम अहम कपिलः हें विभूती योग काणू पळयल्यार कळटा आमकां तशी प्रती एक जीव संकुलाचे धुर्य म्हळ्यार जीव कोण आसाची तांत भितरी परमात्मो सन्निहित जावन तांगेल करीन ते कार्य करयता वरदाय नमः वर द श्रेष्ठ जावन आशिल्ले दितलो वर दितलो कोणाक दुष्ट जना दिना तो शिष्ट जनांक मात्र दुष्ट जनांक वर दिल्यार तांणी दुरुपयोग पाकान एक म्हणटा वर दिता पळय ब्रह्माल करीना वर ब्रह्माक हिरण्यकशिपूनी वर दिवच्या प्रेरण केलें जाल्लो कोण परमात्मो ब्रह्माल करीन ताणें वर दिवयला जाल्यार हिरण्यकशिपू त्या वरान मदोन्मत जतना हिरण्यकशिपूल नाश करनी मे तशी वर घेतिल्ले दुश्टांक ते दुरुपयोग केले म्हूण जाल्यार तांकां नाश करता तो वर दुरुपयोग जायना अशें पळयता वायुवाहन म्हळ्यार पळय परमात्मो वायुवाहन म्हळ्यार सामान्य जावन हनुमंत जावन आसतना वायुदेव हनुमंत जावन आसतना परमात्माक धारण करून तो भुजार दवरून घेवन वाहन जावन चमकला तशें जावन वायुवाहन जेवो जावन कसो न्ही सूक्ष्मार्थ म्हळ्यार आमगेले शरिराचे रथाच्यो सारथी चालक शक्ती वायुदेव न्हय ते चालक शक्ती वायुदेवाक प्राणाक ते चालन शक्ती दिल्लो कोण वायुवाहन ते मुख्य प्राणाल अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मो सगळे जगत्याक चालक शक्ती जावन आशिल्ले वायुदेवाक अंतर्यामी जावन तागेल करीन जगत्य चालन करयतलो तो वायुवाहन तशीची आतां पंचभूतात्मक शरिरांतू इंद्रियाभिमानी देवते तत्वाभिमानी देवते कोणय आसूची मुख्य प्राण चमकल बे मागीर पुराय इंद्रियाभिमानी देवतेनी वताची प्राणू ना नंतर ते शरिरांतले इंद्रियनी आसून कसं न्ही करूं जाता तशी वायुवाहन म्हळ्यार वायुवाहन जावन आशिल्लो परमात्मो चालक शक्ती जावन आशिल्लो वायूक अंतर्यामी जावन ते जीव शरीर चलव तरी पुराय देवते आसताची मागीर वता तशी वायू म्हळ्यार ज्ञानांकय म्हणटाची म्हळ्यार ज्ञान सगळे जगत्यांतू
भरला परमात्मान वैवे तशी वायू वाहन. वासुदेवाय नमः यमई आमका विष्णू सहस्रनामान 3 पण पुढचे मेळटा. वासुदेवो बृहद्भानुः आदिदेव पुरंदरः वसुप्रदो वासुदेव वसुः वसुमना हविः भूता वासो वासुदेव सर्वासु निलयो नलः व असुदेव व मळरी ज्ञान असु मळरी प्रेरण करतलो देव मळरी ज्ञान प्रेरण करून सगळे जगत्य चलायसितलो नियंत्रण करतलो. सर्व ज्ञानमय परमात्मो ताका सगळे विश्वाचे नियंत्रण करचे खेळुशी. अन्यक वासनात वासुदेव म्हणटा पळय म्हळ्यार वास कोरनसता तो सर्व जगत्यान तो वास कोरनसता सर्व व्यापी जावन आसता. तशी वासुदेव सर्व व्याप्त जावन आशिल्लो जगत्याक सुते तो जगत्याक जन्म दिल्लो तशीची जगत्याक अवती रक्षण करतलो. तश जावन परमात्माक वासुदेव कसले म्हणचे म्हळ्यार तो सर्वत्र सर्व सृष्टी करता सर्व दात सर्व रक्षक. तश जावन वासुदेव सामान्य जावन आमी कसं लेखताचे वसुदेवाल पुतू जलाल दुखून तो वासुदेव म्हूण. बृहद भानवे नमः भानू म्हळ्यार सुर्याक सांगल्यार आमी यो बृहद भानू म्हळ्यार सुर्याकय उजवाडू दितलो. सूर्य आमकां दोळ्या दिसचे उजवाड एक सूर्य भारी प्रखर एक उजवाड. चंद्र ತಂಪು उजवाड. अग्नी ते पळयताचे आमी कसले तोंडाक वाक अभिमानी देवते म्हणटा ताका. आनी अग्नी मुखांतर आमी परमात्माला आराधना करता. नक्षत्र दिसता मिंचू दिसता. तशी केन्नाय आमगेले दोळ्या दिसचे उजवाडाक उजवाड दितलो तसलो बृहद भानू आदिदेव सर्व जनांकय सुरवेचो देवतेंकय सुरवेचो. आदि देव देवतेंगेल आदी जावन आशिल्लो. आदित्यालो अंतर्यामी जावन आशिल्लो ताकाय आदिदेव म्हणटाची. तशी जो सर्वांकय मूल जावन आशिल्लो आकर कारण जाल्लो तशें परमात्मो आदिदेव. पुरंदर पुर म्हळ्यार शरीर आमगेले आमी भागवतांत पुरंजनाल काणे आयकनीच पळय. पुर म्हळ्यार शरीर आमगेल पुर आमगेल शरीर. ब्रह्माल पुर कसले ब्रह्मांड. तशी पुरम दर शरीर भेदन करतलो म्हळ्यार प्रळया कालांतू ब्रह्मांड भेदन करतलो. मरण कालांतू शरीर म्हळ्यार पुर भेदन करतलो. शरीर भेदन जाल्ली नंतर मोक्ष योग्यांक मोक्ष आनी कर्म केलेल्या जनांक कर्म कारण जावन आशिल्ल्या सकाम कर्म केलेल्या जनांक वपास जनन मरण म्हणलेले एक जीवन संसार दिवन तांगेल कर्माक योग्य जावन आशिल्ले गती दितलो. तशें जावन ताका पुरंदराय नमः म्हणटाचे. आनी वरले श्लोक आमी पायची दिसा पळया. आजी सांगिले सर्व विष्णू सहस्रनामा विषयी परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.